बघा आता काय आहे, व्यंजन. व्यंजन, व्यंजनालाच दुसरं नाव काय म्हटलं होतं मी, परवर्ण. तिसरं नाव काय आहे, स्वरांत. आणि संस्कृतमध्ये काय, हल. संस्कृतमध्ये हल. याचा पूर्वीचे जे काही आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. आता बघा व्यंजन यांची जी संख्या अगोदर 34, आता 2 वाढले, टोटल झाले 36. आलं लक्षात. तर हे जे संयुक्त व्यंजन होते, संयुक्त व्यंजन सांगणार समोर काय आहे. ठीक आहे. क्ष आणि ज्ञ हे जे आहेत ना, क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. ते संयुक्त व्यंजनाचा समावेश इथं झालेला आहे. महर्षी सबनवीस यांनी केलेला आहे समावेश त्यांचा, असं पुस्तकीत आहे. आता याचे आपण विभाग करूया, व्यंजनाचे विभाग करूया. पहिला आहे स्पर्श व्यंजन, स्पर्श व्यंजने. मग दुसरं काय आहे, अर्धस्वर. यालाच काय म्हणतात, अंतस्थ स्वर. अर्धस्वरला काय म्हणतात, अंतस्थ स्वर. मग उष्मे घर्षक, त्याला सितकार पण म्हणतात. नाव माहित पाहिजे आपल्याला, अल्टरनेट नाव. उष्मेलाच घर्षक, घर्षकलाच सितकार. ठीक आहे. हा झाला पहिला, हा दुसरा, हा तिसरा. चौथा महाप्राण. पाचवा द्रविडियन. यालाच अगोदर स्वतंत्र म्हणत होते. मग आहे संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन. हे सगळं पाठांतर पाहिजे रे तुम्हाला, आलं लक्षात. आता याचं आपण विश्लेषण घेऊया. विश्लेषण कशा प्रकारे मी स्टार्ट करतो, कशा प्रकारे एंड करतो ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता इथं आलेलं आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजनाची टोटल संख्या आहे 25. परीक्षेमध्ये विचारल्या जाते स्पर्श व्यंजनाची संख्या किती, आलं लक्षात. तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता हे 25 कसं लक्षात ठेवायचं त्याची पण ट्रिक आहे. आपल्याकडे ट्रिकचा साठा आहे. आपल्याकडे काय, ट्रिकचा साठा आहे. ठीक आहे. झोप येते का, नाही असं म्हणायचं. पहिला आता याच्यामध्ये आपण कशा प्रकारे त्याचं विश्लेषण करू ते बघूया. स्पर्श व्यंजनामध्ये कोणकोणते येतात बघा. आता याचा एक गट आहे आपला, कचत टप. क च ट त प, कचट तप. हे जो गट आहे तो लक्षात ठेवायचा, कचट तप. आता कचत टप गट जर आपल्याला पाठांतर झाला की समोरचा विश्लेषण करायला आपला मोकळा होईल. बघा आता क ख ग घ क ख ग ग अंग, क ख ग ग अंग. ठीक आहे. च छ ज झ सॉरी च सॉरी च छ ज झ इय, ट ठ ड ढ पणासण, त थ द ध नथनीन, प ह ब भ मगर्म. आलं लक्षात. याचं पाय मोडायचं, कारण हे व्यंजन आहेत यांच्यामध्ये स्वरांचा समावेश नाही. स्वरांचा समावेश जिथं नाही त्याला व्यंजन असे म्हणतात. आता याच्यामध्ये हे बघा व्याख्या आहे. व्यंजन परवर्ण, स्वरांत. परवर्ण दुसऱ्यावर डिपेंड असणारे वर्ण, दुसऱ्यावर डिपेंड असणारे वर्ण म्हणजेच परवर्ण. आता व्यंजने स्वतंत्र उच्चाराचे नसतात.
मी 10 वेळा सांगितलंय तुम्हाला, व्यंजन हे स्वतंत्र उच्चाराचे नसतात, व्यंजन हे दुसऱ्यावर डिपेंड असतात, डिपेंडेंट आहेत ते. व्यंजन हे स्वरावर डिपेंड आहेत, स्वतंत्र उच्चाराचे ते नसतात. व्यंजन कधी स्वतंत्र उच्चाराचे नसतात, स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. आलं लक्षात? हां. स्वरांत ज्यांच्या शेवटी, अंत म्हणजे काय? शेवट. तर ज्या वर्णाच्या शेवटी स्वर असतो त्याला म्हणतात स्वरांत. मग आता स्वरांत कोणत्या वर्णांचा शेवटी स्वर असतो? व्यंजनांच्या, म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे स्वरांत. बघा, सर्व शब्दाची व्याख्या, डेफिनेशन हे तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने सांगत आहोत. व्यंजन म्हणजेच काय? स्वरांच्या सहाय्या वाचून निर्माण होणारे वर्ण. परवर्ण म्हणजेच काय? दुसऱ्यावर डिपेंड असणारे, दुसऱ्यावर अवलंबून असणारे वर्ण म्हणजे परवर्ण. स्वरांत म्हणजेच काय? ज्या वर्णांच्या शेवटी स्वर आहे त्याला स्वरांत असे म्हणतात. बघा, तीनही व्याख्या झाली की नाही झाली? आलं लक्षात? मग आता याचं स्पर्श व्यंजन आहे 25. 1 2 3 4 5, 5 5 25. लक्षपूर्वक ऐकायचं. आता कचटतप हा वर्ग लक्षात ठेवायचं. आठवण करण्याचा, पाठांतर करण्याचा एक ट्रिक आहे, समजला? कचटप तर क ही जी एक पहिले जे 10 आहेत याला काय म्हणतात? कठोर वर्ण किंवा व्यंजन. व्यंजन, ठीक आहे. आणि ग आणि ही जी 2 लाईन आहे याला काय म्हणतात? मृदू. मृदू व्यंजन. काय म्हणतात? मृदू व्यंजन. आणि हा जो शेवटी जे 5 आहे त्याला काय म्हणतात? अनुनासिक. काय म्हणतात? अनुनासिक. समजला? अनुनासिकला दुसरं नाव परसवर्ण. अनुनासिकला दुसरं नाव परसवर्ण. हे टोटल किती आहेत? 5. हे टोटल किती आहेत? 5. आता हे बघा, हे मृदू व्यंजन. मृदूला आता कठोर, कठोरला दुसरं नाव काय आहे? अघोष आणि श्वास. कठोरला दुसरं तिसरं नाव काय आहे? अघोष आणि श्वास. मृदूला घोष आणि नाद. घोष आणि नाद. आलं लक्षात? हे सगळं माहीत असायला पाहिजे. कठोरला काय म्हणतात आणि मृदूला काय म्हणतात. आता कठोर व्यंजन किती? 13. आता कोणते कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10. आता 13ला मिळवण्यासाठी 3 लागतात. मग 3 सांगीन इकडून कुठून येतात ते, ठीक आहे. आता फक्त 10 लक्षात ठेवा, मग आपला पुढे जाऊया तिकडे, ठीक आहे. तेव्हाच येतील. मृदू व्यंजन किती? मृदू व्यंजन 21. आता इथं तर 10च आहेत. मग आता कोणते आहेत ते सांगतो तिकडे. हे 10 आहेत, इथं 10च लिहून ठेवा, कारण इकडे पण आहेत ना ते, ठीक आहे. मृदू व्यंजन किती? 21. मृदू व्यंजन कठोर व्यंजन किती? 13. इथं 10 आहेत, समोर अजून येतील ते सांगतो मी तुम्हाला. आणि हे आहेत तुमचे 5. एवढं समजलं? मग आहे अंतस्थ स्वर किंवा अर्धस्वर. य र ल व. य र ल व. पाय मोडायचे सगळ्यांचे, ठीक आहे. हे आहे तुमचे 4 काय आहे? अर्धस्वर. याला जर स्वरांच्या क्रमानुसार जर लिहायचं आहे, स्वरांच्या क्रमानुसार, तर य व र ल, यवरल, हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? य व र ल. यामध्ये हा जो र आहे याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? कंपित वर्ण. याला काय म्हणतात? कंपित वर्ण. बघा, ल आणि र ह्या दोनही मिळूनला कोणता वर्ण आहे? द्रव्य वर्ण.
काय म्हणतात? द्रव्यवर्ण. हे प्रश्न विचारतात रे, लक्षपूर्वक आहे काय? एवढं डीपली नॉलेज कोणीच देत नाही, कोणीच सांगत नाही. तुम्ही चेक करा, आला लक्षात. पण हे प्रश्न येतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. समजला? र ला म्हणतात कंपित वर्ण आणि र आणि ल ह्या दोनला म्हणतात द्रव्यवर्ण. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे उष्मे. उष्मे किती आहेत? कोणते कोणते? स, षट्कोन स, शाळा स. आलं लक्षात? तर हेच तीन इथे येतात. कुठे? इथे कठोर वर्णात. म्हणजे हे 10 आणि हे 3 मिळून हे किती झाले? 13. हे उष्मेचे 3 असे 13 झाले. आला लक्षात? उष्मे. उष्मे घर्षक शीतकार. उष्मे घर्षक शीतकार हे एकच नाव आहे. आला लक्षात? मग याची व्याख्या जर आपल्याला करतो म्हटलं तर काय? जे व्यंजन किंवा ज्या व्यंजनांचा किंवा ज्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते, घर्षण निर्माण होतो, अशा वर्णांना उष्मे असे म्हणतात. जसं तुम्ही स स उच्चार करणार, स श श, तर अशा घर्षण निर्माण होतं ना, घर्षण निर्माण होते. तर ज्या वर्णांचा उच्चार करताना घर्षण निर्माण होतो, उष्णता निर्माण होते, त्याला म्हणतात घर्षक वर्ण, शीतकार किंवा उष्मे. हे 3 आहेत. एवढं लक्षात आला? महाप्राण. महाप्राण कोणता आहे? सिंगल, म्हणजे सिंगल आहे एक, स्वतंत्र. स्वतंत्र महाप्राण एकच आहे. पण टोटल महाप्राण जर विचारलं तर ते आहेत 14 महाप्राण. आता महाप्राण म्हणजे काय? महाप्राण म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चारण करताना आपल्याला समोर इंग्रजी अक्षर यच लावावा लागतो, त्याला म्हणतात महाप्राण. जसं आता बघा, जसं आता आपण एक उदाहरण घेतलं क, बरोबर आहे? तर क हा जो आहे, तर याच्यामध्ये यच हा आहे का? इंग्रजी लिहिलं तर केच येईल, बरोबर आहे की नाही? पण समजून घ्या, इथं आपण ख लिहिलं तर के यच आला की नाही? बघा, महाप्राण कसं ओळखायचं? सिंपल आणि साधा वे आहे. महाप्राण कसं ओळखायचं? अशा प्रकारे ओळखायचं. ख, के आणि एच. आला एच. प, फक्त पी लिहू आपण, पण आपण फ पी एच लिहू. आला लक्षात? तर ज्या वर्णांचा इंग्रजी अक्षर लिहिताना शेवटी एच येतो त्याला महाप्राण असे म्हणतात. महाप्राणची टोटल संख्या आहे 14. कोणते कोणते? हे बघा, ही कठोरचे 5. कठोरचे किती? 5 आहे ना. ख, छ, ट, ठ, थ, फ याचे झाला. आणि मृदूचे 5. हे मृदू घ, झ, ढ, ध, भ. मृदूचे 5. 5 ना 5 10. टोटल किती म्हटलं मी? 13 म्हटलं की नाही? मग अजून काय येणार तिथं? हे 3 उष्मे 3 किती झाले? 13 झाले. आणि हा स्वतंत्र 1 किती झाले? 14. आले 14 महाप्राण. आला लक्षात? महाप्राणची व्याख्या माहीत असायला पाहिजे. ज्या वर्णांचा उच्चारण करताना शेवटी इंग्रजी अक्षर यच येतो त्याला म्हणतात महाप्राण. आला लक्षात? आणि याच्यामध्ये दुसरा आहे अल्पप्राण. अल्पप्राण. महाप्राण आणि अल्पप्राण हे लक्षात असायला पाहिजे. अल्पप्राण म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चारण करताना शेवटी इंग्रजी अक्षर यच येत नाही त्याला म्हणतात अल्पप्राण. आला लक्षात? त्याला काय म्हणतात? अल्पप्राण. जसं आता हा क हा अल्पप्राण आहे कारण इथं यच येत नाही. प हा अल्पप्राण आहे कारण इथं यच येत नाही. अल्पप्राणांची संख्या आहे 20. अल्पप्राणांची संख्या किती आहे? 20. जिथं हे जे आहेत ना, हे 1, हे 5 तरी 15, हे 20. आला लक्षात? हे सगळे काय आहेत? अल्पप्राण आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर की ज्यामध्ये इंग्रजी अक्षर शेवटी यच येते ते अल्पप्राण, ते महाप्राण आहे, आणि यच अक्षर येत नाही ते अल्पप्राण आहेत असं तुम्ही म्हणतात, बरोबर आहे? मग तर
च आणि स, मग च ला तर सियच येते आणि स ला तर फक्त यस येते, मग हा तर तुमचा महाप्राण आहे आणि हा तर तुमचा अल्प प्राण आहे की नाही. मग हे दोन बेटा अपवाद आहेत. हे स इथं लिहिलंय मी, स लिहिलं ना इथं, हे बघा 3 लिहिलं उष्मीमध्ये 3 लिहिलं नाही, हे म्हणजे महाप्राण आहेत म्हणून. मग हे 2 अपवाद आहेत बेटा, लक्षात ठेवायचं. च हा इंग्रजी अक्षर शेवटी यच असून सुद्धा हा अल्पप्राण आहे आणि इथं इंग्रजी अक्षर यच नसून सुद्धा हा महाप्राण आहे. हे 2 अपवाद आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आहे द्रविडियन वर्ण. हा जो ळ आहे ना, हा एकच सिंगलच असा आहे जो ळ द्रविडियन गटातून घेतलेला आहे. झालं लक्षात. आणि संयुक्त व्यंजन आहे क्ष आणि न, पाय मोडलेला आहे. हे 2 आहे संयुक्त व्यंजन. हे 2, हा 1, हा 1, हे 3, हे 4 आणि हे 25, हे सगळं मिळून किती झालेलं आहे 36. आलं लक्षात. तर अशा प्रकारे व्यंजनांबद्दल आपण इथं माहिती दिलेली आहे. व्यंजनाबद्दलचे प्रश्न इथं दिलेले आहेत. हे जर तुम्हाला पाठांतर करायचं असेल तर ज्या प्रकारे मी तुम्हाला ड्रॉ करून सांगितलं, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्ही स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या शैलीने हे तुम्ही करायचं. नाही समजलंच तर आपली क्लास रेकॉर्डेड आहे, घरी जाऊन रेकॉर्डेड व्हिडिओ बघायचं, 10 बघायचं, नाही समजलं तरी अजून बघायचं. एकदा असं वेळेल की ते तुम्हाला समजेल. आलं लक्षात. हे सगळं आज आपण वर्णमालेचा भाग घेतलेला आहे. त्यामध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी काय काय आहेत, कशा प्रकारचं आपण तिथं विश्लेषण केलं आहे, सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील किंवा एखादा असा घटक असेल की जो तुम्हाला नाही समजला असेल किंवा माझ्या सांगण्यात नाही आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याबद्दल विचारणा घेण्यात येईल, त्याबद्दल करेक्शन करण्यात येण्यात येईल. त्याबद्दल अजून काही प्रश्न जर इथं टाकायचे असतील तर ते पण तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो. आपण जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचं तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि अजून एक गोष्ट, पोलीस भरती 2025ची नवीन बॅच सुरुवात झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीन डिस्प्लेवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं. फीस फक्त 6100 रुपये आहे. त्यामध्ये ग्राउंड फ्लोअर फ्री आहे आणि लायब्ररी पण फ्री आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे. चला.